नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स। कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली। बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स। ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक। संपर्क 98 22 47 56 78। भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण। अकोले तालुका कोलटेंबे वीज वितरण डीपीचे उद्घाटन, लोकार्पण जनसेवक अनंत घाणे यांच्या हस्ते। अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल कोलटेंबे येथे वीज वितरण डीपीचे फीत कापून लोकार्पण जनसेवक अनंत महादू घाणे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सरपंच एकनाथ सारुकते, तुकाराम सारुकते, हनुमंता बुळे, बाळू बुळे, यशवंत घोगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक तुकाराम खाडे, रामदास पिचड, योगेश खाडे, बाळू खाडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सरपंच एकनाथ सारुकते म्हणाले, आदिवासी भागासह कोलटेंबे येथे लाईट, रस्ते, स्मशानभूमी, वाडी वस्तीवरील वीज पोल अशा विविध सोयी सुविधांची कामे सातत्याने जनसेवक अनंत घाणे यांनी केली आहेत। वंचितांना न्याय देण्याचं काम, तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला। आज त्यांचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो। यानंतर बोलताना कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक तुकाराम खाडे म्हणाले, रस्ते असोत, वीज असो वा कृषी क्षेत्रातील समस्या असो, गटविकास अधिकारी, तहसील कार्यालयातील बांधकाम विभागातील कामे, प्रशासन स्तरावरील समस्या सोडवण्याचं काम सातत्याने करत आहेत। अवकाळी पावसाने नुकसान, पीक विमा, घरकुल, आदिवासी भागातील योजनांचा लाभ या सर्व बाबींवर अनंत महादू घाणे यांनी सातत्याने प्रशासकीय पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला आहे। लोकार्पणानंतर जनसेवक अनंत महादू घाणे यांनी ग्रामस्थांचे प्रेम स्वीकारताना सांगितले, ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे। कैलासवासी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागातील रस्ते, वीज, भात खरेदी, हिरडा खरेदी, नुकसान भरपाई, सरसकट कर्जमाफी, पीक विमा, घरकुल, रेशन, कृषी योजना, आदिवासी महामंडळ व शबरी योजनेअंतर्गत विविध योजना तळागाळातील वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन। सर्व विभागातील प्रशासनाने आजपर्यंत सहकार्य करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं। आजही शेतकऱ्यांच्या खाती पैसे जमा होत आहेत। कोलटेंबे शेतकऱ्यांच्या खाती 10,000हून जास्त रक्कम वर्ग होत आहे। त्यांचे मनापासून आभार मानतो। यापुढे जनतेचे कामे करताना मनोबल निश्चितच वाढलं आहे, अशी भावना व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच तुकाराम सारुकते म्हणाले, लाईट, रस्ते आणि विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम जनसेवक अनंत महादू घाणे सातत्याने करत आहेत। समाज हिताचं कार्य यापुढे ते असंच करत राहतील। काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता नेहमीच उभी राहील, अशी भावना व्यक्त केली। एकनाथ पुनाजी सारुकते, ग्रामपंचायत कोलटेंबे, सरपंच। तर आमच्या इथं कोलटेंबे गावामध्ये अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या वाडी वस्त्या वंचित होत्या। तर आम्हाला असे समाजसेवक लाभले अनंत महादू घाणे, त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणि गावातून अनेक कामे वाडी वस्त्यांपर्यंत जिथं लाईट नव्हती आजपर्यंत गेली तिथं लाईट पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पडलं आहे। आमच्या गावाला मशानभूमी नव्हती, मशानभूमीचं काम त्यांच्या पाठपुराव्यानं मशानभूमी पूर्ण झाले। तिचं उद्घाटन आम्ही करणार आहे एक दिवस। आणि तसेच आज उपस्थित हनुमंता नारायण बुळे, सोसायटीचे डायरेक्टर, तुकाराम खाडे बारी, सरपंच पिचड साहेब आहेत आणि अनेक त्यांचे सहकारी, यशवंता घोगरे, तुकाराम सारुकते माजी सरपंच। तर घाणे साहेबांचं आमच्या गावाला खूप योगदान आहे। असं तशात काय झालं, लाईटीची सोय नसल्यामुळं इकडं बिबटे राहतात ती, आणि आता प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्त्यांपर्यंत लाईट पोहोचली, म्हणजे थोडंसं संरक्षण झालं आहे प्रत्येकाला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले। सरपंच एकनाथ पुनाजी सारुकते त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जे समाजसेवक अनंत महादू घाणे
आणि त्याच पद्धतीने बारीचे सरपंच तुकाराम खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे इथं या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन झालेलं आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी म्हणजे आम्ही गावकरी जमलेलो आहे. तर त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी त्यांचं हे कार्य चालू आहे. तर अनंत महादेव घाणे हे म्हणजे बरेच ठिकाणी यांचं काम चालू आहे. त्याच्यामुळं काही ठिकाणी अनंत महादेव घाणे यांना बरेचसे लोक मानतात आणि ते आमचे या भागामध्ये आमचे नेते आहेत. अनंत महादेव घाणे आहेत त्यामुळे तुकाराम खाडे आहेत आणि त्यांच्याबरोबर आपले पिचड साहेब, काय नाव त्यांचं, रामदास पिचड साहेब, हे पण आमचे मोठे. आणि त्याच्यात ते आले नाही, ते आपले ह्याचे कोण, बाजीराव धराडे, बाजीराव सगबोर धराडे, ते बाजीराव सगबोर, हे पण आमचे मित्र आहेत. तर आमच्या या गावामध्ये आमचे सरपंच एकनाथ सारुक्ते, माजी सरपंच म्हणजे आता सरपंच आहेत, त्यांनी बरेचसे काम केलेलं आहे. बरेचसे लाईटीचं म्हणजे बरंचसं काम केलं आहे. तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो. कोलटेंबे गावचे सरपंच एकनाथ सारुक्ते, हनुमंत दादा बुळे, माजी सरपंच तुकाराम सारुक्ते, यशवंत घोगरे, बाळासाहेब बुळे आणि आमचे सहकारी रामदास दादा पिचड आणि आमच्या विभागाचे समाजसेवक, त्यांचा नुकताच नवराष्ट्र या संस्थेने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला, असे आमचे मित्र सहकारी अनंत घाणे साहेब यांनी या आमच्या विभागामध्ये विशेषतः रतनवाडी, कोलटेंबे, बारी असेल, सेंडी असेल, अनेक या वंचित ठिकाणी जी वीज व्यवस्था अपूर्ण होती, सतत पाठपुरावा करून वैभव भावांच्या मार्गदर्शनाखाली सतत काम करीत असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर आहे. आणि वैभव भावांच्या या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करत असताना वाडी वस्तीवर वीज असेल, रस्ते असतील, अनेक प्रश्न असतील, सतत शासकीय विभागाशी संपर्क साधून त्यांनी तळमळीने या कोलटेंबे गावात इथं DPची सोय उपलब्ध करून दिली. आणि त्याच गावच्या स्मशानभूमी नुकसान भरपाई असेल, शेतीचे प्रश्न असतील, असे अनेक कामे शासनाच्या शासकीय कार्यालयातून मार्गी समाजसेवा म्हणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा सन्मान म्हणून आमच्या कोलटेंबे गावचे सरपंच, सर्व स्थानिक कार्यकर्ते यांनी इथं आमंत्रित करून या बसवलेल्या DPचं उद्घाटन डॉक्टर साहेबांच्या हस्ते केलं. त्यावर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि या कार्याचा निश्चितच जनता त्यांना इथून पुढं चांगल्या पद्धतीने योगदान देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. याच ठिकाणी कोलटेंबे येथे मला एकत्रित बोलवून माजी सरपंच तुकाराम सारुक्ते असतील, आजी सरपंच एकनाथ सारुक्ते असतील, डायरेक्टर हनुमंत बुळे असतील, यशवंता घोगरे असतील, बाळू गोडे असतील, बोळे असतील, विठ्ठल साबळे असतील, आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकारी तुकाराम खाडे, आपले बाळू खाडे, योगेश खाडे आणि आमचे खांद्याला खांद्यावर लावून काम करणारे आमचे सहकारी रामदास पिचड साहेब, हे सर्वजण आज कोलटेंबे इथं येऊन आम्ही जे लाईटीचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि आदिवासी भागामध्ये जिथं जिथं लाईट नाही आहे ती सोडवण्यासाठी, रस्त्यांचे कामं करण्यासाठी, नुकसान भरपाईचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बाळ हिरडा, हमीभाव, पीक विमा असेल, भात पीक विमा असेल, ह्या सर्व गोष्टी घेऊन माननीय कैलासवासी मधुकर पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय वैभव पिचड साहेब यांचं वेगवेगळे मार्गदर्शन घेऊन जी कामांना गती मिळाली आणि सरकारकडून पाठपुरावा करून प्रशासन स्तरावर प्रशासकीय कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील,
DY MECBचे DY असतील आणि इतर प्रांतसाहेब असतील, सर्वच गटविकास अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी इथं उद्भवणारे ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत, पाणी पुरवठ्याचे असतील, लाईटीचे असतील, ते सोडवण्याचं काम वैभवांच्या माध्यमातून नक्कीच इथं आम्ही करतो आहे. आणि ह्या प्रयत्नांना जवळजवळ 100% यश येतं आहे. आणि हीच आमची कामाची पावती म्हणून आज कोलटेंबे गावांनी जो सत्कार केला, मी त्या सत्काराने भारावून जाऊन मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि इथूनही पुढं जिथं जिथं प्रश्न अडतील, जिथे जिथं सामान्य जनतेचे प्रश्न असतील, ते घरकुलाचे असोत, रस्त्यांचे असोत, तुमचे हमी भावाचे असतील, महामंडळाचे प्रश्न असतील, जे रस्त्यांचे प्रश्न असतील, जिथं जिथं बांध रस्ते असतील, धरणाचं पाणी जे आहे ते अडवण्याचं काम असेल, ह्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवण्याचं काम मी यापुढेही समाजाच्या अधीन राहून एक जनसेवक म्हणून मी हे सर्व प्रश्न सोडवण्याचं ह्यापुढेही काम करणार आहे, अशी मी ग्रामस्थांना ग्वाही देतो. थांबतो. जय आदिवासी, जय शिवराय, जय राघोजी, जय बिरसा. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाजट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, TV, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती हॉस्पिटलच्या मागे, पंचवटी कारंजा जवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाजट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक.